आज आपण जो इयत्ता 8वीचा लोकसंख्या हा जो पाठ आहे त्याचा राहिलेला भाग आज आपण बघणार आहोत। तर मागच्या तासाला आपण लोकसंख्या एखाद्या प्रदेशातील जर लोकसंख्येचा अभ्यास करत असताना आपल्याला लोकसंख्येची वाढ, त्यानंतर लोकसंख्येचं वितरण, लोकसंख्येची घनता आणि लोकसंख्येची रचना ह्या गोष्टी किंवा हे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावे लागतात। त्यापैकी आपण मागच्या तासाला लोकसंख्येची वाढ हा मुद्दा अभ्यासला होता की आता ही लोकसंख्या वाढणे किंवा कमी होणे ही कोणत्या घटकाशी संबंधित असते। तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं जन्मदर असेल, मृत्यूदर असेल, तिथल्या सरासरी आयुर्मान असेल, तिथल्या लोकांचं स्थलांतर असेल इत्यादींचा अभ्यास आपण मागच्या तासाला पाहिला होता। म्हणजे हे जे सगळे घटक आहेत ते लोकसंख्येच्या वाढीवरती परिणाम करत असतात आणि जन्मदर आणि मृत्यूदर याच्यामधला जो फरक आहे तो ठळकपणे लोकसंख्येच्या नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलाला कारणीभूत ठरतो। म्हणजे एखादी व्यक्तीचा समूह यांचा स्थलांतर यामुळे लोकसंख्येमध्ये सतत बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि जर एखाद्या प्रदेशाची लोकसंख्या जर खूप वाढली, अमर्यादा वाढीमुळे तिथल्या संसाधनावर काय होत असतो, ताण पडत असतो। जर एखाद्या प्रदेशातील लोकसंख्या नियंत्रणात असेल तर त्या प्रदेशाचा विकास होत असतो। आता आपल्याला इथं तुम्हाला एक प्रयोग करायला सांगितलाय की प्रयोगामध्ये तुम्हाला एक चौरस करायला सांगितले 15 बाय 15चा आणि त्याच्यामध्ये मग काही दाणे टाकायला सांगितले आणि मग असे दाणे टाकायचे की तिथं ते करेक्ट पडणार नाहीत। तर तुम्ही इथं ह्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या दोन्ही आकृतीचं जर निरीक्षण केलं तर या चौरसामध्ये आपल्याला हे जे दाणे विखुरलेले आहेत बियांचे ते असे विरळ स्वरूपामध्ये आढळतात, कमी आढळतात। आणि ह्या चौरसामध्ये पाहिलं तर फार जवळ हे दाणे इथं आणि म्हणजे ह्या दोन्ही म्हणजे अशाच पद्धतीचं लोकसंख्येचं सुद्धा वितरण, जे लोकसंख्येचं आपण वितरण हा घटक आज पाहणार आहोत तो याच्याशी संबंधित आहे। म्हणजे एखाद्या लोकसंख्येची घनता एखाद्या प्रदेशामध्ये कशा पद्धतीची आहे ते आपण आज पाहणार आहोत। तर सुरुवात करूया। ज्याप्रमाणे आता हे आपण चौरसामध्ये टाकलेले जे आहेत ते चवळीचे दाणे आहेत तिथं की ज्याप्रमाणे चवळीचे दाणे दोन वेगवेगळ्या आकारमानाच्या क्षेत्रात विखुरले जातात तसेच मोठ्या क्षेत्रात वितरण विरळ दिसते तर कमी आकारमानाच्या क्षेत्रात वितरण दाट दिसते। तुम्ही इथं जर पाहिलं दोन्ही आकृतीमध्ये तर आपल्याला या चौरसामध्ये जे क्षेत्र आहे ते जास्त आहे, त्या मानाने बिया कमी आहेत, त्यामुळे इथं प्रमाण विरळ दिसतं आपल्याला। आणि या भागामध्ये जो क्षेत्र आहे ते कमी आहे आणि बिया सुद्धा त्या मानाने जास्त आहेत, त्यामुळे इथं लोकसंख्येचं वितरण आपल्याला जास्त मिळतं। आता प्रदेशातील लोकसंख्या देखील त्या प्रदेशात कशा रीतीने विखुरलेली आहे हे लोकसंख्येच्या वितरणावरून समजते। म्हणजे प्रदेशानुसार काही ठिकाणी पर्वत तर काही ठिकाणी सपाट मैदान असते, भौगोलिक परिस्थिती भिन्न भिन्न असते, काही विभाग साधन संपत्तीने संपन्न असतात तर काही प्रदेशात साधन संपत्ती मर्यादित स्वरूपात असते। या परिस्थितीचा वितरणावर परिणाम होतो। म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये लोकसंख्या कशी विखुरलेली आहे, दाट विखुरलेली आहे, कमी विखुरलेली आहे हे आपल्याला लोकसंख्येच्या वितरणावरून समजते। आणि प्रदेशानुसार काही ठिकाणी कसं असतं की पर्वत असतात किंवा डोंगरदऱ्या असलेला भाग आपल्याला पाहायला मिळतो, तर काही भागामध्ये आपल्याला सपाट मैदानी प्रदेश पाहायला मिळतात। म्हणजे जर आपण सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर त्यानंतर साधन संपत्ती सुद्धा त्या भागामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे काही प्रदेशामध्ये साधन संपत्ती जी आहे ती मर्यादित स्वरूपात असलेली पाहायला मिळेल, तर काही ठिकाणी ती जास्तही स्वरूपामध्ये पाहायला मिळते। म्हणजे या सगळ्या परिस्थितीचा त्या लोकसंख्येच्या वितरणावरती काय होत असतो, परिणाम होत असतो। मुबलक साधन संपत्ती असलेल्या प्रदेशात साहजिकच लोकसंख्या जास्त असते। या भागात लोकसंख्या वितरण दाट असते तर साधन संपत्ती कमी असलेल्या तसेच
अनुकूल हवामान नसलेल्या किंवा उंच सकलपणा जास्त असलेल्या भागात लोकसंख्या कमी असते. या प्रदेशात लोकसंख्येचं वितरण विरळ आढळते. आहे जास्त कोणत्या भागामध्ये पाहायला मिळते आपल्याला, की ज्या भागामध्ये मुबलक साधन संपत्तीने युक्त असा प्रदेश आहे, की जिथं पाणी आहे, सुपीक जमीन आहे, अनुकूल असं हवामान आहे, म्हणजे मानवी वस्तीस अनुकूल असे सगळे घटक आहेत किंवा भरपूर प्रमाणामध्ये साधन संपत्ती आहे. अशा प्रदेशामध्ये आपल्याला साहजिकपणे लोकसंख्या जास्त दाट असलेली पाहायला मिळते. म्हणजे अशा भागात लोकसंख्या दाट असते, वितरण दाट असते. तर एखाद्या प्रदेशामध्ये एखादा पर्वतीय डोंगराळ भाग असतो, दुर्गम असतो, वनाच्छादित असतो, किंवा आपला उत्तरेकडील जो हिमालय सारख्या पर्वताकडे आपण त्या भागामध्ये जर बघितलं, किंवा राजस्थानमध्ये गेलो, तिथं बऱ्याच प्रमाणामध्ये वाळवंटी प्रदेश आहे. त्यामुळं तिथं कसं की तिथं हवामान तशा पद्धतीचं आहे, जमीन ही रेताड आहे. त्यामुळे तिथं जी साधन संपत्ती असेल किंवा बाकीच्या गोष्टी आहेत ते मानवी वस्तीस कुठेतरी थोड्याशा प्रतिकूल आहेत. त्यामुळे आपल्याला तिथं लोकसंख्याची वितरण आहे आपण तिथं आपल्याला कमी असलेलं पाहायला मिळेल किंवा विरळ असलेलं पाहायला मिळतं. तर ही कारणं तिथं लोकसंख्या कमी किंवा जास्त किंवा लोकसंख्येचं वितरण कमी जास्त असण्याची कारणं आपण सांगू शकतो. आता अजून पुढे आपल्याला आणखीन एक प्रयोग 2चा चौरस आखा आणि या चौरसामध्ये सुरुवातीला 2 मुलं उभं करा, नंतर थोड्या कालावधीने 4 मुलं, नंतर अशी 2-2 मुलं वाढवत जायची आणि मग तुम्हाला सहज हालचाल करता येते का हे प्रश्न विचारायचा. तर तुम्ही जर आणखीन मुले चौरसात उभी केली तर चालतील काय. आता इथं तुम्ही इथं आकृतीमध्ये पाहू शकता, इथं आकृतीमध्ये आपल्याला दिलेलं आहे एक चौकोन आखलेला आहे आणि या चौकोनामध्ये आपल्याला ही मुलं उभा केलेली दिसते की सुरुवातीला जेव्हा दोघं उभारले असतील तेव्हा त्यांना सहजपणे हालचाल करत असतील, 4ही उभारल्यावर हालचाल करत असतील. परंतु जशी जशी 2-2 ची वाढत गेली या चौरसामध्ये अगदी सगळे जवळजवळ यांना हालचाल करणं कसं झालं, अशक्य झालं. कारण एकदम चिटकून एकमेकाला उभारलेली आहेत ही मुलं. चौरस लहान आणि संख्या जास्त झाली इथं, त्यामुळं कसं होणार आहे, करता येणार नाही. जर आपण मुलांना प्रश्न विचारला तर मुलंही सांगतील की आम्हाला हालचाल करता येत नाही, आपल्याला नकारात्मक उत्तर इथं मिळेल. आता आपल्याला लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत, तर याच्यामध्ये प्राकृतिक घटक आहेत. इथं आपण जर इथं चार्ट पाहिला की काही प्राकृतिक घटक परिणाम करतात, काही आर्थिक घटक असतात, काही राजकीय घटक असतात आणि काही सामाजिक घटक असतात. हे सगळे जे घटक आहेत ते लोकसंख्येचं जे वितरण आपल्याला कमी विरळ किंवा जे दाट आढळतं त्याच्यावरती हे परिणाम करत असतात. आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर प्राकृतिक घटक जे आहेत, प्राकृतिक घटकामध्ये मग कोणकोणते मुद्दे विचार घेतले जातील की प्राकृतिकचा विचार करता, मग त्या प्रदेशाचं स्थान कसं आहे बाबा, त्यानंतर तिथली प्राकृतिक रचना कशा पद्धतीची आहे, त्या प्रदेशाचा हवामान पद्धतीचा आहे, तिथली जी मृदा आहे किंवा आपण माती ती कशा पद्धतीची आहे, त्यानंतर तिथं जी खनिज संपत्ती आहे ती कशा पद्धतीची आहे, म्हणजे ते तो देश जे स्थान आहे ते अनुकूल म्हणजे स्थान जो आहे स्थान आणि विस्तार त्या देशाचं, त्यानंतर त्या देशाची प्राकृतिक रचना कशी आहे, म्हणजे अतिशय दुर्गम भाग आहे, डोंगराळ भाग आहे की सपाट मैदानी प्रदेश आहे, किंवा तिथलं हवामान कसं आहे, उष्ण आहे अतिशय किंवा उष्ण आणि दमट आहे किंवा शीत आहे, म्हणजे कशा पद्धतीचं हवामान आहे, नंतर मृदा कशी आहे, वालुकामय आहे का अशी काळी आहे, सुपीक आहे, त्यानंतर खनिज संपत्ती त्या भागामध्ये जे खनिजाचे साठे आहे किंवा कशा पद्धतीत उपलब्धित आहेत, म्हणजे हे सगळे जे आहे गोष्टी या प्राकृतिक घटकामध्ये पाहायला आपल्याला मिळतात. म्हणजे हे प्राकृतिक घटक लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करत असलेले आपल्याला पाहायला. आता पुढचा आहे आर्थिक घटक. आर्थिक घटकमध्ये काय येतं, मग तिथली असणारी शेती. जरी तिथं समजा सुपीक जमीन असली तरी तिथली शेती जी आहे मग लागवडीखाली किती टक्के आहे बाबा, किती टक्के तिथं शेत पिकवलं जातं, किती शेत नापीक आहे, या सुद्धा गोष्टी किंवा त्या शेतीतून मिळणारं उत्पन्न कशा पद्धतीचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम ह्या लोकसंख्येच्या वितरणावर होतो. त्याचप्रमाणे कारखानदारी असेल त्या भागातली, त्या भागातलं नागरीकरण असेल, वाहतूक असेल, बाजारपेठ असेल, म्हणजे हे सगळे आर्थिक घटक जे आहेत
ते लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करत असतात. आता पुढं आहे राजकीय घटक. आता ह्या राजकीय घटकामध्ये जर आपण पाहिलं तर युद्ध आहे, त्यानंतर तिथल्या प्रदेशाची राजकीय अस्थिरता असेल, नंतर राजकीय धोरण असेल, ह्या गोष्टी तिथं परिणाम करतात लोकसंख्येच्या वितरणावर. की समजा एखाद्या वारंवार युद्ध होतात. आता आपल्याकडे जर आपण जम्मू काश्मीर भाग घेतला तर ह्या सीमेवरती सतत दहशतवादी हल्ले होत असतात. सतत काही ना काही तिथं हल्ले चकमकी होतात, अशी परिस्थिती असते. किंवा तिथं राजकीय अस्थिरता असते तिथं, किंवा तिथं राजकीय धोरणं अशी वेगवेगळी असतात की त्या प्रदेशाला अनुकूल अशी नसतात. अशा सुद्धा गोष्टी तिथं वितरणावरती परिणाम करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता पुढचं जे आहे ते सामाजिक घटक आहे. आता ह्या सामाजिक घटकामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात ते आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण ह्यामध्ये हे जे घटक आहेत ते घरी गेल्यानंतर घरी आपण अभ्यासायचे आहेत, कशा पद्धतीचे आहेत ह्याच्यामध्ये. आणि ह्या तासाला आपण जे शिकलेला भाग आता आपण तो भाग आपण राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला आपण शिकणार आहोत. की तोपर्यंत आपण इथंच थांबूया. ही राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला घेऊया.